आता ही शेवटची लढाई आहे. आता मुंबईला गेल्यावर ही आरक्षणाची शेवट फाईट आहे. पण यावेळी आरक्षणाचा गुलाल उधळून यायचा आहे. तोपर्यंत मैदान सोडायचं नाही असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. बीड येथील मांजरसुंबा इथं झालेल्या सभेवेळी ते बोलत होते. येत्या 27 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथून आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा करताना जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून बीड जिल्ह्याला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं विशेष आवाहन केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आंतरवली इथं झालेल्या विराट सभेसाठी 2 करोड लोक आले होते, पण कोणत्याही आंदोलकांनी पोलिसांना त्रास दिला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून पोलीस मात्र आंदोलकांना त्रास देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे यांनी सांगितले की मुंबईतील आंदोलनावेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. कोणी दगडफेक जाळपोळ करायची नाही. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आंतरवली येथून निघायचं आहे, पण आपल्या आंदोलनात कोणीही शिरू शकते असं समाजकंटक दगडफेक करू शकतात किंवा तुम्हाला उचकवतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं आवाहनही जरांगे यांनी केलं. बीड जिल्ह्यातील प्रत्येक घरातील माणसानं आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहनही त्यांनी केलं. मनोज जरांगे यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांचा एक मित्र आला होता माझ्याकडे. मी त्या मित्राजवळ निरोप दिला आहे की फडणवीस यांनी मराठा समाजास मागण्या मान्य कराव्यात. आम्ही मुंबईला येणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे शांततापूर्ण आंदोलनाची ग्वाही दिली आहे, तर दुसरीकडे प्रशासनाला थेट आव्हान देत आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. त्यांच्या या दुहेरी पावित्र्यामुळे 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.